Today we will start the seed and fruit development. After the complete development of embryo in the monocot as well as in the dicot, then let us the next step is the formation of the fruits and formation of the seeds. फ्रूट आणि सीडची डेव्हलपमेंट कशी होते ते आपण इथे पुढे आता आज पाहणार आहोत. नाउ दिस आता याची सुरुवात जी झाली ती सुरुवात झाली आपल्या फर्टिलायझेशन पासून. नाउ दिस अ गोल ऑफ दिस रिप्रोडक्शन इट इज अ क्रिएटिंग ऑफस्प्रिंग्स फॉर द नेक्स्ट जनरेशन. नाउ दिस कंटिन्युटी ऑफ दी रेसेस टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ दिस रिप्रोडक्शन ऑफस्प्रिंग मध्ये जाण्यासाठी. देन on the way that plant can be produce offspring with the help of their forming seeds. प्लांट मध्ये हे सीड्सच्या फॉर्म मध्ये तयार करतात, सीड्स तयार करतात, नंतर सीड्स पासून ते पुढचे जनरेशन कंटिन्यू होत असते. देन जसं आपण पाहतो की फर्स्ट प्रोसिजर दॅट इज फ्लावर मस्ट बी, सुरुवातीला काय झालं पाहिजे यामध्ये पॉलिनेशन इज मस्ट इम्पॉर्टंट. पॉलिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस डेव्हलपमेंट ऑफ दिस नेक्स्ट जनरेशन in order to produce this seeds and fruits. सीड्स आणि फ्रूट्स प्रोड्यूस करण्यासाठी पॉलिनेशन हे महत्वाचं आहे. देन आफ्टर दिस पॉलिनेशन देन डेव्हलपमेंट विल बी इनिशिएटेड विच ब्रिंग अबाउट द फर्टिलायझेशन. सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड फॉर फर्टिलायझेशन. नाउ लेट अस सी द इथपर्यंत आपण जे पाहिलं तर पूर्ण झायगोट पाहिला, नंतर त्याचे एम्ब्रियो डेव्हलप झालेले आहेत. आता नेक्स्ट वन इथे जसं आपण पाहतो की इंटुगमेंट्स, आता जसा एम्ब्रियो सॅक आहे, एम्ब्रियो सॅकच्या वर दोन लेयर्स आहेत. एम्ब्रियो सॅक जसं आपण स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओल पाहिलं होतं त्यामध्ये वर एम्ब्रियो सॅकच्या वर एक कवरिंग होते ते इनर इंटुगमेंट आणि त्याच्या वर आणखी एक होती ते आउटर इंटुगमेंट्स. दिस इंटुगमेंट्स ऑफ दी फर्टिलाइज ओव्हल विच परसिस्ट अँड गेट्स ट्रान्सपोर्ट इन टू दी सीड कोट. आता याच्यामध्ये जसं आपण पाहतो की ज्या एम्ब्रियो फर्टिलाइज झाला, डेव्हलपमेंट झाली, डेव्हलपमेंट झाल्यानंतर जे दोन इंटुगमेंट होते, इंटुगमेंटचं मॉडिफिकेशन होते. दिस इंटुगमेंट इज मॉडिफाईड इन टू द सीड कोट of the mature seed. Now this आता हा दोन लेअर जे फॉर्मेशन होतात, इंटुगमेंट पासून दोन लेअर तयार होतात, दॅट्स द सीड कोट. आता सीड कोट्स देर आर टू टाइप ऑफ सीड कोट्स आर फॉर्म दी. नाउ दिस टू डिस्टिंक्ट कवरिंग्स ऑफ टिपिकल outer seed coat. First one is a testa. This is the outer seed coat and the inner thin membranous that is a tegmen. हे दोन होतात, आउटर इंटुगमेंट अँड इनर इंटुगमेंट्स when then modified into the testa and tegmen. These are the two layers formed around this seed. Then आणखी आपण पाहिलं की त्या जे होल्स मध्ये न्यूसेलस असतो, न्यूसेलस. दिस न्यूसेलस मे बी परसिस्ट इन सम जेनेरा लाईक दॅट इन द ब्लॅक पेपर अँड बीट असेल किंवा पेपर असते त्यामध्ये जो न्यूसेलस आहे, न्यूसेलस एक थिन कवरिंग करते, दॅट्स द पेपरी लेयर्स. त्याला म्हणतो आपण पेरिस्पर्म, जसे हा दिसतो. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ द ब्लॅक पेपर. दिस ब्लॅक पेपर म्हणजे मिरेज म्हणतो आपण त्याला. त्या वरची जी कवरिंग आहे, दिस आउटर कवरिंग दॅट नॉज अ पेरिकार्प अँड दिस इनर साइड द टिश्यू प्रेझेंट्स इन पार्ट इज अ पेरिस्पर्म. Now this perisperm, these are the modification of nucellus. This is the endosperm, this perisperm and this is a pericarp. This outer covering of this is inside this seed coat. आपल्याला हा पेरिस्पर्म जे दिसतो तो ते ब्लॅक पेपर्स मध्ये अँड बीट ॲज थिन पेरिलियर स्पर्म्स. ते जसं आपण पाहिलं की सीड कोट पाहिले तर सीड कोट फॉर्मेशन कोणापासून झाले, इंटुगमेंट पासून. दॅट्स द testa and tegmen. Testa is formed by the outer layers, that's the integuments, that's outer layers, and inner layers it is the tegmen. हे आपल्याला इथे दिसतात. हा दिस सपोज दिस फ्रुट्स, if we cut this section, the fruits outer covering is a testa, inner one is a tegmen. Inside this cotyledon and here this small is plumule and radicle which get modified from the epicotyl and hypocotyl. This is the layers of the. Then त्यामध्ये पाहतात सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. आता याच्यात आपण पाहायचं की इन सम सीड्स, आता काही सीडमध्ये दिस इज नॉट कॉमन फॉर ऑल स्पीसीज. सम स्पीसीजमध्ये थोडा डिफरन्स कसा येतो इथं आपण पाहतो. इन सम स्पीसीज फूड रिझर्व्हर इन इंडोस्पर्म. आता इंडोस्पर्म जे आपण पाहिलं, इंडोस्पर्मचं काम काय आहे, तो फूडचं
फूडचं रिझर्वेशन करते, फूड सप्लाय करतो तो एम्ब्रिओला अँड स्टोअर करते, दॅट्स इंडोस्पर्म. आता काही सीड्समध्ये हा इंडोस्पर्म हा पार्शियली यूज होतो. कशासाठी? डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. एखादा समजा सीडपासून एम्ब्रिओ डेव्हलप होत असेल, तर सीडपासून जे एम्ब्रिओ डेव्हलप होत असेल तर त्याला फूड सप्लाय करतो एंडोस्पर्म, आणि तो काही सीडमध्ये पार्शियली म्हणजे काही अर्धवट थोडेफार प्रमाणात इंडोस्पर्म लागते, बाकीचा शिल्लक राहतो इंडोस्पर्म. असे काही सीड्स असतात. फॉर एक्झाम्पल द रिझल्ट सीड राहतं, त्याला म्हणतो आपण इंडोस्पर्मिक और अल्ब्युमिनस सीड्स. इंडोस्पर्मिक सीड और अल्ब्युमिनस सीड्स. फॉर एक्झाम्पल कॅस्टर, कोकोनट अँड मेज. सब म्हणतो कॅस्टर एरंड्याचे राहते, एरंडे, कोकोनट अँड मेज मक्याचे जे आहेत. नाउ these are the example of the albuminous seeds किंवा त्याला इंडोस्पर्मिक सीड्स. यामध्ये इंडोस्पर्मचं शिल्लक भरपूर राहतो, मॅक्झिमम इंडोस्पर्म प्रेझेंट, बट स्मॉल अमाऊंट ऑफ इंडोस्पर्म यूज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. स्मॉल अमाऊंट यूज केले जाते, मॅक्झिमम हा शिल्लक राहते. त्यात ऑन द कॉन्ट्ररी त्याच्या अपोजिट आपण पाहू. इन अदर सीड्स एम्ब्रिओ ॲब्झॉर्ब फूड रिझर्व फ्रॉम दी इंडोस्पर्म कम्प्लिटली. म्हणजे काही काही एम्ब्रिओ हे काही इंडोस्पर्म जे आहे जास्त प्रमाणात फूड ॲब्सॉर्ब करतात. काही इंडोस्पर्म हे अति प्रमाणात ॲब्सॉर्ब करतात, त्याला म्हणतो आपण नॉन इंडोस्पर्मिक और एक्झाल्ब्युमिनस. इन अदर सीड्स एम्ब्रिओ ॲब्सॉर्ब फूड रिझर्व फ्रॉम दी इंडोस्पर्म कम्प्लिटली. त्याचे समजा आता इंडोस्पर्म आहे, तर एम्ब्रिओ डेव्हलप होत असताना सर्वात जास्त इंडोस्पर्म युटिलाइज करतो त्या डेव्हलपमेंटसाठी एम्ब्रिओ. अशा टाईपच्या याला म्हणतो आपण सीडला नॉन इंडोस्पर्मिक सीड्स किंवा त्याला एक्झाल्ब्युमिनस सीड्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल पी अँड बीन आहेत किंवा पी वाटाण्याचे जे असतात किंवा बीन, सोयाबीन वगैरे या टाईपचे जे असतात, दॅट इज मॅक्झिमम इंडोस्पर्म इज युटिलाइज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ दी एम्ब्रिओ. जसं आपण सोयाबीनचे एखादं प्लांट ग्रो होताना पाहत असेल, तर त्याचे जे कॉटिलडॉन आहे, कॉटिलडॉन ते कमी डिजनरेट होत जातात ड्युरिंग द डेव्हलपमेंट, डिजनरेट होऊन जातात. दॅट इज मॅक्झिमम फूड इट युटिलाइज ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ दी एम्ब्रिओ. जाती एक्झाम्पल आहे तो दोन टाईपचे याच्यामध्ये होता सीड, एक इंडोस्पर्मिक, दुसरा नॉन इंडोस्पर्मिक, किंवा त्याला दुसरं नाव म्हणतात अल्ब्युमिनस और एक्झाल्ब्युमिनस. अल्ब्युमिनस म्हणजे पार्टली यूज होतो इंडोस्पर्म, एक्झाल्ब्युमिनस म्हणजे कम्प्लिटली इंडोस्पर्म युटिलाइज होतो डेव्हलपमेंटसाठी, एम्ब्रिओ डेव्हलपमेंटसाठी. आता याचे एक्झाम्पल इथं पाहतो आपण. दिस इज द डायकॉट सीड, दॅट इज अ बीन सीड, बिकॉज दे हॅव द टू कॉटिलडॉन. दिस वन एक कॉटिलडॉन, दिस अनादर कॉटिलडॉन, देयर आर टू कॉटिलडॉन. काही सीड्स आपण जसे पाहतो त्याचे दोन भाग होतात, ते डायकॉटमध्ये आहे, टू कॉटिलडॉन. देन अँड धिस वन इज अ मोनोकॉट, दिस अ मेज. आता जसं आपण पाहिलं की यामध्ये दिस इपिकॉटिल आउटर, जसं आता हा एम्ब्रिओ डेव्हलप होता, दिस इज द एम्ब्रिओ डेव्हलपमेंटचा, एम्ब्रिओचा पार्ट आहे मेन, त्यापासून डेव्हलपमेंट होते प्लांटची. आणि हा कॉटिलडॉन, याच्यामध्ये हायपोकॉटिल आणि इपिकॉटिल्स. वरचा जो आहे इपिकॉटिल, खालचा हायपोकॉटिल. इपिकॉटिल्स पासून प्ल्युमिल्स तयार होतात, हायपोकॉटिल्स पासून रॅडिकल तयार होतात. प्ल्युमिल्स हा शूट जनरेशन करतो, रॅडिकल हा रूट जनरेशन करतो. हाय देन कॉटिलडॉन, दिस अ सीट कोड अँड दिस एम्ब्रिओ इज अ डायकॉट. ज्यामध्ये आपण सेकंडमध्ये पाहिलं की मेज सीड जे आहे, मेज याचं स्ट्रक्चर जर पाहिलं, दिस इज द मोनोकॉटिलडॉन, दे हॅव द is the endosperm. This is the endosperm. Then this endosperm is surrounded by the layers that known as the aileron layers. This aileron layer. Now below this the presence of the space is known as scutellum, and the scutellum is nothing but the cotyledon. Scutellum म्हणजे हा कॉटिलडॉन असतो, मोनोकॉटचा तो. आणि इथे जे आहे हा एम्ब्रिओ त्यामध्ये याचे पार्ट जे आहे, वन आहे जे प्ल्युमिल्स, वरचा जो प्ल्युमिल्स, खालचा रॅडिकल. प्ल्युमिल्सच्या वर कव्हरिंग असते कोइलोप्टाइल्स विच प्रोटेक्ट दी प्ल्युमिल्स, आणि रॅडिकलच्या वर एक कव्हरिंग आहे त्याला कोइलोरायझा म्हणतात. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ दिस मोनोकॉट. त्याला हा स्कुटेलम म्हणजे त्याचा इंडोस्पर्म, सॉरी कॉटिलडॉन आहे. दिस इंडोस्पर्म विच सप्लाय द फूड मटेरियल टू दी ग्रोईंग एम्ब्रिओ. एक ॲल्युरॉन लेअर महत्वाचं आहे, दॅट्स ॲल्युरॉन लेअर.
यात एक कवरिंग आहे त्याची. दिस इज अ सीड कोट ऑफ दिस मोनोकॉट प्लांट्स. जसं आपण इथे पाहिलं कॅस्टर, कोकोनट, मेज हे कोणते आहेत? इंडोस्पर्मिक. याच्यात इंडोस्पर्म हा पार्शियल यूज केला जातो आणि याच्यामध्ये बीनमध्ये मॅक्झिमम यूज केला जातो. जसं आपण पाहतो की हा इंडोस्पर्म हे कमी वापरल्या जाते हे सीड्स, म्हणून याच्यामध्ये हे फूड मटेरियल जास्त राहते. आपण जे मक्याचे पाहत असतो मेज, त्याचे फूड मटेरियल स्टार्च जास्त असतं. बीनमध्ये जसं आपण पाहतो बीनचा हा कॉटिलडॉन डेव्हलपमेंट होण्याच्या वेळेस हा कमी वापरला जातो, मॅक्झिमम वापरला जातो. कॉटिलडॉन हे मॅक्झिमम वापरला जातो आणि एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होते वेळेस. दिस आर दी इथे एक आपल्याला एक सांगायचं आहे की जो डेव्हलपमेंट होत आहे वरची इंटिग्युमेंट्स लेअर पासून सीड कोड तयार होतो. सीड कोड दोन प्रकारचे, एक टेस्टा अँड टॅगमेन. टेस्टा आणि टॅगमेन्स हे दोन तयार होतात. नाउ लेट सी द हियर इज द कॉटिलडॉन इन सम नॉन इंडोस्पर्मिक सीड. आता इंडोस्पर्मिक कोणाला म्हणतात? नॉन इंडोस्पर्मिक. जे डायकॉटमध्ये येणारे जे काय आहेत ते नॉन इंडोस्पर्मिक आहे. मोनोकॉट जे काय आहेत इंडोस्पर्मिकचे. नॉन इंडोस्पर्मिक सीड ऍक्ट ॲज अ फूड स्टोरेज आणि अदर दे आर द फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन. दे हॅव द फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन्स. आता आणखी पुढे आपण पाहतो की हा समजा सीड्स आहे, त्यामध्ये एक छोटा पोर्स दिसते. कोणते सीड आपण पाहता पोर्स असतात, स्मॉल पोर्स इन द सीड कोट टू अलाउ द एंट्री ऑफ वॉटर अँड ऑक्सिजन ड्युरिंग दी सोकिंग. जसं आपण एखादे सीड लावतो, आपण सीड लावल्यानंतर त्या ठिकाणी सीडच्या ठिकाणी छोटासा पोर्स असते. जसं आपण हरभऱ्याचं पाहतो आपण त्याला छोटासा एक बारीक छिद्र असल्यासारखं असते. तो छिद्र म्हणजे काय? स्मॉल पोर्स. ते स्मॉल पोर्सचं काम आहे वॉटर अँड ऑक्सिजन इनटेक करणे ड्युरिंग जर्मिनेशन, सोकिंग. जसं आपण हरभरे पाण्यात भिजू घातल्यानंतर टर्जिड होतात, म्हणजे सुरुवातीला वॉटर ॲब्सॉर्ब करते त्या पोर्समधून आतमध्ये, नंतर ते स्वेल होतात. दॅट्स अ स्मॉल पोर विच ॲब्सॉर्ब वॉटर अँड बिकम ड्युरिंग द सोकिंग. देन दिस फ्रूट डेव्हलपमेंट. आता फ्रूटचं डेव्हलपमेंट जे होते, आता फ्रूटचं डेव्हलपमेंट इज ट्रिगर बाय द हार्मोन्स प्रोड्यूस बाय द सीड्स. सीड्स काही हार्मोन्स प्रोड्यूस करतात, त्याच्यामुळं फ्रूटची इथं डेव्हलपमेंट होते. फ्रूट इथे आपल्याला इथं डेव्हलपमेंट झाली असते. आता आणखी आपण पाहतो हे सीड पाहिलं आपण. आता फ्रूट्स जे आपण फ्रूटची डेव्हलपमेंट हे सीड्स त्याला इन्हान्स करते फ्रूट्स फॉर्मेशनसाठी. आता जसं आपण ओव्हरी आहे, ओव्हरी इट बिगिन टू डिफरन्शिएट इन टू फ्रूट्स अँड ओव्हरी वॉल डेव्हलप इन टू पेरिकार्प्स. ओव्हरी आणि ओव्हूल हे दोन पार्ट्स यामध्ये आहेत. ओव्हरी इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ फ्रूट्स अँड ओव्हल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ सीड्स. या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. ओव्हल्स पासून सीड तयार होते, ओव्हरी पासून फ्रूट्स तयार होतो. हे ओव्हरी बिगिन टू डिफरन्शिएट इन टू फ्रूट्स आणि त्याच्यात ओव्हरी फ्रूट्स तयार झाले, त्याच्यावरचे कव्हरिंग तयार होतात. ओव्हरिन वॉल इज डेव्हलप. ते ओव्हरिन वॉल इज डेव्हलप इन टू द पेरिकार्प. दिस इज द पेरिकार्प. पेरिकार्प आपण पाहतो आता. पेरिकार्प काय असते? पेरिकार्प इज युजली 3 लेअर विच गेट डिफरन्शिएटेड इन द फ्लेशी. पेरिकार्प बेसिकली 3 लेयर्स विच गेट डिफरन्शिएटेड इन टू फ्लेशी फ्रूट लाईक मँगो अँड कोकोनट. जसा आंबा आहे, आंब्यामधला जर रस निघतो मधातला तो फ्लेश आहे. फ्लेश त्याला म्हणतो आपण पेरिकार्प. मँगोमध्ये जसा आहे तो दॅट्स द पेरिकार्प. नाव दिस पेरिकार्प विच इज दी तशी दिसते. आता हा इथे आपल्याला दिस इज अ सीड्स. फ्रूट्स जेव्हा आपण पाहतो त्याचा फ्लेशी पार्ट जो असतो, फ्लेशी पार्ट म्हणजे तो पेरिकार्प्स आहे. देन त्याचे लेअर फॉर्मेशन होतात. एक इपिकार्प्स, मिझोकार्प्स अँड पेरिकार्प्स. आता पेरिकार्प्स इज अ इनर वन. 3 लेअर विच गेट डिफरन्शिएटेड इंटू फ्लेशी फ्रूट लाईक मँगो आणि कोकोनटमध्ये. सॉरी, मिझोकार्प्स आहे. मिझोकार्प्स हा फ्लेशी पार्ट राहतो. वरचा इपिकार्प असते, समजा आंब्याचं वरचं कव्हरिंग जे असते ते इपिकार्प, मधातला फ्लेश जे आहे किंवा रस जे निघतो आपण त्याला म्हणतो आपण मिझोकार्प, आणि त्याच्यानंतर जे आतमधली जी सीड असते, सीडची कव्हरिंग असते दॅट्स द पेरिकार्प. 3 लेयर्स असे असतात. दिस लेअर इज फॉर्म अराउंड दिस.
इट इज अ सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट. याच्यात सांगायचे आपल्याला की एक महत्त्वाचा रोल आहे, ओव्हरी इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द फ्रूट with this produce the hormones by the seeds, and then this ovules is modified into the formation of the seeds. या दोन इथं गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते इथं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. देन आता इथपर्यंत झालं आपल्याला सिग्निफिकन्स पाहिजे, म्हणजे काय उपयोग आहेत त्याचे सीड्स आणि फ्रूट्स. नव फ्रूट्स आपण जेव्हा पाहतो, फ्रूट्सचं मेन फंक्शन्स आहे नरिशमेंट, म्हणजे फूड मटेरियल तयार करतो. नरिशमेंट, नाव दिस गिव्ह द नरिशमेंट कोणाला, सीडला. जे आपण आतमध्ये सीड्स आहे, सीडला नरिशमेंट प्रोव्हाइड्स काम हा फ्रूट करत असतो. फ्रूट इज इम्पॉर्टंट बिकॉज इट्स गन फ्लेशी. आपल्याला जसं एका फ्रूटचा फ्लेश खातो आपण, म्हणजे तो काय ते इट कंटेन द फूड. देन सेकंड फंक्शन आहे फ्रूटचं, इट प्रोटेक्ट द सीड्स इन इमॅच्युअर कंडिशन. जेव्हा सीड मॅच्युअर होत नाही त्याला इमॅच्युअर कंडिशनमध्ये प्रोटेक्ट करण्याचं काम ह्या फ्रूटचं असते, विच प्रोटेक्ट दी फ्रूट. देन नेक्स्ट वन, द सीड्स ऑल्सो सर्व ॲज अ इम्पॉर्टंट प्रोपागेटिंग ऑर्गन्स ऑफ द प्लांट. प्रोपागेटिंग मीन्स ग्रोईंग ऑफ द न्यू प्लांट्स. नवीन प्लांट ग्रो करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा रोल आहे तो सीडचा आहे. इथून आपल्याला सीडचे काही सिग्निफिकन्स द्यायचे. सीडचा सर्व म्हणतो आपण एखादा नवीन प्लांट तयार करायचा असेल, डेव्हलप व्हायचा असेल किंवा ग्रो व्हायचा असेल तर ते सीडची गरज असते. दॅट्स अ प्रोपागेशन. सीड सर्व ॲज अ इम्पॉर्टंट प्रोपागेटिंग ऑर्गन ऑफ द प्लांट्स. देन सीड अँड फ्रूट डेव्हलप स्पेशल डिव्हाइस फॉर दिस डिस्पर्सल अँड दस हेल्प इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्पीशीज. तर प्लांटच्या स्पीशीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतात, डिस्ट्रीब्यूट होतात. हे डिस्ट्रीब्यूट करण्याचं ह्या स्पीशीज होते कशामुळे, ड्यू टू डिस्पर्सल ऑफ द सीड्स. सीड्स डिस्पर्सल होत असतात. जसं आपण त्यात ॲडॅप्टेशन पाहिले होते, ॲनिमोफिली असेल किंवा कायरेक्टोरोफिली असेल. हे काही बर्ड्स आहेत, वैंड आहे, याच्या सहाय्याने काही बर्डच्या सहाय्याने सीड्स बरेचसे डिस्पर्सल होतात, ट्रान्सफर होतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. तिथं सीड्स पडल्यानंतर ग्रो होतात. फ्रूट्स, बर्डनं फ्रूट काढल्यानंतर सीड्स जे रिमेनिंग राहतात त्या सीड्सपासून नंतर प्लांट ग्रो होतात. दॅट मीन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ दी seeds take place and these grow a new plant and a new site. That is also help in seed and fruit develop special device for the dispersal. Dispersal म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहने, सीड जाणे आणि नवीन प्लांट हे ग्रो करणे. त्यामुळे त्याच्या स्पीशीज दुसऱ्या नवीन ठिकाणी ह्या ग्रो होतात. एज अ सिम्पल सिग्निफिकन्स सीड्स आणि फ्रूट. सर्व आपण जनरल बघतो फ्रूटचं काय सिग्निफिकन्स आहे. जनरली आपण सांगू शकतो की फ्रूट सप्लाय करते, सीडला कवरिंग करते, सीडला नरिशमेंट करते, सीडला प्रोटेक्ट करते. आणि तसं सीडचं काय प्रमाण आहे, दॅट्स अ प्रोपागेटिंग ऑर्गन. दॅट्स इट टेक पार्ट इन द फॉर्मेशन ऑफ द न्यू जनरेशन. देन डिस्पर्सल ऑफ द सीड ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीसीज. तर एखाद्या प्लांटच्या स्पीसीज डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी नवीन ठिकाणी तो सीड्स हा मदत करत असतो. नाउ हिअर इज दी टॉपिक. आजचा